कारण की मागं बऱ्याच लोकांनी आमच्या बैलावरती टीका केल्या होत्या का तुमच्या बैलाचा कर्ज फेडला असं तसं, म्हणून आम्ही वाट बघतो का कधी येता हो तुम्ही मैदानामध्ये आणि मग आम्ही दाखवतो आमचा कर्ज आम्ही कसा परत करता होतो। नाव सांगायची गरज नाही, पिंपलोलीकरांचा मनेभाई गाडी म्हणजे आमची कर्जतकरांची वंजोडी आहे आणि स्पीड पण त्यांचा म्हणजे आता कोणाला सांगायची गरज नाही का कसा स्पीड म्हणून, आणि गाडी पण अंतरात झाली आणि एकदम मैत्रीपूर्ण शर्यत होती। पर्यंत जमतेम 60 ते 8 वेळा पळालेली गाडी आणि अजूनपर्यंत अपराजित गाडी नंद्या आणि मनेभाई आता फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पण गाडीचा मानकरी झाला होता। का असा का गाडी पेंडिंगला सुद्धा राहिली नाही यांची, एवढे म्हणजे स्पीड आहे त्यांचा। म्हणजे आम्हाला बऱ्याच जणी नावं ठेवलेली आहेत, आमचा कर्ज लोकांनी फेडलेला आहे ना, तो आम्हाला कर्ज त्यांना वापस करायचे म्हणून आम्ही सध्या जल्लोष करत नाहीत, कारण की आम्हाला त्यांना पण दाखवून द्यायचे का आमचा मनेभाई काय आहे म्हणून। नंदेविषयी काय सांगाल दादा, कसा नंदी? नंद्या म्हणजे असा का मी बोलतो पब्लिकचा त्याच्यावर का बैलच नाही, पब्लिकचा भिताड आहे, अशी पब्लिक डाय कापत निघतो खालून त्याला। एकदा नाव सांगायची गरज नाही, पिंपलोलीकरांचा मनेभाई दादा आहेत आपल्या समोर। दादा आपलं नाव सांगा प्रेक्षकांना। माझं नाव साजन नरेश शेट्टे, पिंपलोली। आणि गाडी कोणत्या नावाने पळते दादा? गाडी आमची गाडी नावाने पळते जय चोडोबा प्रसन्न करंगुर्ना शेटकालन पिंपलोली। मी जे प्रेक्षक म्हणजे बैलगाडी क्षेत्र सोडून बाहेर आहेत त्यांच्यासाठी नाव विचारलं, मला नाव माहीत होतं कारण ही येवन जोडी बघितली आणि हा बैलाने खूप नाव केलेलं आहे दादांचा। करण गुरुनाथ शेट कालन पिंपलोली यांचा मनेभाई। दादा आज तुम्ही गुलालाचे मानकरी ठरला, तुमचं प्रथमतः आम्ही अभिनंदन करतो आणि सुंदर अशी गाडी पळाली। दादा आज गाडी कशी पळाली सांगा प्रेक्षक? गाडी म्हणजे आमची कर्जतकरांची वंजोडी आहे आणि स्पीड पण त्यांचा म्हणजे आता कोणाला सांगायची गरज नाही का कसा स्पीड म्हणून, आणि गाडी पण अंतरात झाली आणि एकदम मैत्रीपूर्ण शर्यत होती। आणि दादा ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीवर? गाडीचा ड्रायव्हर आमचा गुलालाचा बादशाह साजन ड्रायव्हर। मी पण भरपूर याला बघितलंय आणि या गाडीवर साजन ड्रायव्हरच असतो। आणि दादा ही गाडी किती वेळा पळाली दादा? आतापर्यंत जमतेम 60 ते 8 वेळा पळालेली गाडी आणि अजूनपर्यंत अपराजित गाडी नंद्या आणि मनेभाई। आणि कशी गती कशी होती दादा आज? गती आता काय आपण काय बोलू शकत नाही गती कशी होती, कारण की समोरची गाडी पण म्हणजे नावाजलेलीच गाडी होती, पण त्या गाडीला एकदम अशा बऱ्याचशा अंतरामध्ये गाडी टाकून आणि मैत्रीपूर्ण लढत होती आपली। आणि या क्षेत्रामध्ये हारजीत होत असते, परंतु जीत झाली तर कसं आनंद कसा साजरा करावा काय सांगा? आनंद आता आम्ही काय सांगणार, आनंद साजरा करायचा बैलाने आम्हाला बरंच काही दिलेलं आहे या, आम्ही त्याच्याकडून एवढ्या अपेक्षा पण नव्हत्या ठेवल्या, त्यांनी तेवढं आम्हाला करून दिलेलं आहे। आता फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पण गाडीचा मानकरी झाला होता। अच्छा, बघू शकता मित्रांनो, फॉर्च्युनरचं मैदान जे झालं श्रीनाथ केसरी सांगली येथे, आणि आपल्या मुंबईमधला आपल्याला अभिमान आहे की आपल्या मुंबईमधला नंदी मनेभाई पिंपलोलीचा आणि आपल्या कर्जत तालुक्याचा, त्याने तिथे गट पास करून बाईक सुद्धा मिळवली होती, आपल्याला अभिमान आहे त्या गोष्टीचा। आणि दादा या सीझनला मनेभाईचे किती गुलाल झालेत दादा काय सांगा? या सीझनला पण जमतेम 14 ते 15 गुलाल आतापर्यंत झालेले आहेत मनेभाई। 14-15 झालेले आहेत। आणि ही जो जोडी म्हटलं गेलं तर नंद्या आणि मनेभाईची एवन जोडीच म्हटली। एवन जोडी काय सांगाल जोडीबद्दल? काय सांगाल जोडीबद्दल? आता काय सांगणार आम्ही, अजूनपर्यंत अपराजित जोडी आहे, म्हणजे कोण काय बोलूच शकत नाही ना त्या जोडीबद्दल। म्हणजे अजूनपर्यंत का असा का गाडी पेंडिंगला सुद्धा राहिली नाही यांची, एवढे म्हणजे स्पीड आहे त्यांचा। बघू शकता मित्रांनो, भरपूर असं हा नंदी खूप मोठा आहे, कोणाला नाव सांगायची गरज नाही, बघता क्षणी समजतो का पिंपलोलीचा मनेभाई। मैदानात आला तरी नंदीची चर्चा होते। आणि दादा हारजीत होत असते आणि काही मी बघितलं तुमची गाडी झाली आणि बैल तिथं होती, कुठल्याही प्रकारचा जल्लोष पाहायला मिळाला नाही दादा, त्याबद्दल काय सांगा? जल्लोष आम्हाला असं नाही, जल्लोष आम्हाला करायचे, कारण की आम्हाला बऱ्याच जणी नावं ठेवलेली आहेत, आमचा कर्ज लोकांनी फेडलेला आहे ना, तो आम्हाला कर्ज त्यांना वापस करायचे म्हणून आम्ही सध्या जल्लोष करत नाहीत, कारण की आम्हाला त्यांना पण दाखवून द्यायचे का आमचा मनेभाई काय आहे म्हणून। कारण की मागं बऱ्याच लोकांनी आमच्या बैलावरती टीका केल्या होत्या का तुमच्या बैलाचा कर्ज फेडला असं तसं, म्हणून आम्ही वाट बघतो का कधी येता हो तुम्ही मैदानामध्ये आणि मग आम्ही दाखवतो आमचा कर्ज आम्ही कसा परत करता होतो। दादा आज मनेभाई तुमचं पूर्ण कर्जत तालुका नाही, ठाणे रायगड नाही, मुंबई नाही, पालघर नाही, पूर्ण महाराष्ट्रात नाव पोचले मनेभाईचं, काय सांगाल दादा त्याबद्दल? आता मनेभाईचं काय सांगणार, आम्ही मागच्या वर्षी गुरुनाथांनी खरेदी केली होती एकविरेवरून, कारण तेव्हा आम्ही त्याच्याकडून एवढ्या अपेक्षा पण नव्हत्या केल्या का आमच्यासाठी एवढं करेल। आणि आमच्याकडे अजून एक म्हणजे ज्या बैलाने आम्हाला ओळख करून दिली तो आमचा बलमा, आज सध्या तो आमच्याकडे नाही आहे, पण त्याने आमचा नाव म्हणजे यांनी नाव केला, पण ओळख आम्हाला त्या बैलांनी करून दिली। बलमा होता आमच्याकडे आणि त्या बलमा ग्रुपवरून ही सगळी पोरं आज आहे ती त्या बलमा मुलाची एवढी पोरं आहेत। आणि दादा एक प्रश्न विचारतो तुम्हाला दादा, की पैऱ्यासाठी कुठली अडचण येते का तुम्हाला दादा?
पहिल्यासाठी अडचण नाहीत आम्हाला, कारण की मागच्या वर्षी येत होत्या, कारण की थोड्या अडचणी येत होत्या. आमचा पिंपलोलीचा कॉमेंटेटर आहे जितू मिनमिने, त्याने आम्हाला कधी एवढी अडचण नाही येऊन दिली. आणि आता यावर्षी काय अडचण नाही, आम्हाला स्वतःहून फोन येतात. आणि आमच्याकडं डामसे साहेबांचा नंद्या पण आहे, त्याच्यामुळे आम्हाला पायऱ्याची काही जास्त एवढी अडचणी येतच नाही. आणि दादा तुम्ही विचार केला डामशी साहेबांचा नंद्या, त्या नंदीचंही नाव सांगायची कोणाला गरज नाही, सगळीकडे फेमस आहे. आणि नंदेविषयी काय सांगाल दादा, कसा नंदी आहे? नंद्या म्हणजे असा का, मी बोलतो पब्लिकचा त्याच्यावर का बैलच नाही, डायरेक्ट पब्लिकचा भिताड आहे. अशी पब्लिक डायरेक्ट कापत निघतो खालून, त्याला अशी एकदम पब्लिक कापतच निघतो. एवढा बैलाला गती आहे ना, काय बोलून फायदाच नाही एवढा. आणि आपले डामशी साहेबांबद्दल काय सांगाल? आता डामसे साहेबांच्या बद्दल आपण काय बोलणार, ते एकदम जुन्या कसं व्यक्तिमत्व आहे, काय सांग? व्यक्तिमत्व आहेत. आता त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही, कारण की ते एकदम जुने जाणते या बैलगाडा क्षेत्रामधले जुने जाणते गाडा मालक आहेत. आणि दादा आता आपल्याला परत ही जोडी कुठल्या मैदानात बघायला भेटेल काय? आता दिसेल ना, प्रत्येक ज्या मैदानात जाऊ त्या मैदानामध्ये नंद्या आणि मन्याबाई दिसणार आहेत. अच्छा, म्हणजे आता ही जोडी आम्हाला प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण गाडीला गतीच अशी लागते मित्रांनो. काय होतंय, एवढी गती लागते का? आता दादांनी सांगितलं आपल्याला की 7-8 गुलाल झाले, गाडी पडलीच नाही, एवढी गती लागते. तर मग पायरा कशाला चेंज करायचा? दादांचं देखील बरोबर आहे, जर गुलालात गाडी आहे तर पायरा चेंज का करायचं? तुमचं देखील बरोबर आहे. आणि बघू शकता दादा, मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान कसं आहे? कामदवाडी पाटगाव मैदानाचं आयोजन पण खूप सुंदर आहे. गाड्या, कारण की आज 2 मैदान आहेत, खिडकालीला पण मैदान आहे आणि इकडं मुरबाड भागामध्ये पण मैदान आहे. त्याच्यामुळं गाड्या थोड्या कमी होत्या, पण एकदम मस्त शर्ती, चांगल्या शर्ती बघायला भेटल्या आपल्याला. आणि तुमचं बिंदुळला नाव होतं का दादा? नाही, आमचा बिंदोडला नाव नव्हता. दीपक शेठ सावंत कडाव यांचा नावाला होता आणि जास्त गाड्या पण नव्हत्या, त्याच्यामुळे आपण बोललो चला मैत्रीमध्ये एक गाडी खेळू. अच्छा, मैत्रीपूर्ण लढत झाली तुमची. आणि खरंच मैत्रीपूर्ण लढत झाली मित्रांनो, कारण दादाही कुठल्या प्रकारचं ज्वेलर्स केलं नाही, कारण तेही देखील उद्या सकाळ तेही एकत्र पळतील, काही सांगू शकत नाही, कारण सर्व मैत्रीपूर्ण शर्यती होतात मुंबई बिंजोड बोलला तर. आणि दादा शुभेच्छा असेल तुम्हाला, तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल राज बोराडे या चॅनलकडून तुमचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद. बघू शकता मित्रांनो, आपण बघितलात करण गुरुनाथ शेठ कालन पिंपलोल यांचा मनेबाई बिंजोडच्या गुलालाचा मानकरी. धन्यवाद, थँक्यू.